नमस्कार, MB न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे। मी मंगेश। सध्या शहरामध्ये अनेक धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। असे धार्मिक कार्यक्रम सुरू असताना पुन्हा एक शहरामध्ये धार्मिक कार्यक्रम आहे, तर त्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी पत्रकार परिषदला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी पत्रकार परिषद सुरुवात झाली असता पत्रकार परिषदमध्ये ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे सर्व आयोजक या ठिकाणी आहे। तर नेमकं आपण कुठला कार्यक्रम आहे तर त्यांच्यापासून आपण जाणून घेऊया। आपल्या चांदूर रेल्वे नगरमध्ये मागील वर्षी शिवमहापुराण कथा आमच्या शिवभक्त परिवाराने ठेवलेली होती। ती शिवभक्त कथा आमची शिवपुराणची जी कथा होती ती एकदम चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थितपणे लोकांनी, शहरातल्या लोकांनी आणि गावातल्या लोकांनी चांगला प्रतिसाद दिला। त्यानंतर आम्ही विचार केला सगळ्यांनी की आपण या पुण्य, आपला जो हा महिना आहे श्राद्ध महिना, याने पुण्य आपले जे पितर लोक आहेत त्यांच्यासाठी एक अमृत भागवत श्रीमद भागवत कथा आयोजन करावे। या हिशोबाने आम्ही सर्वांनी मिळून आज चांदूर रेल्वेला 21/9/2024 ते 27/9/2024 पर्यंत एक भागवत कथेचा 7 दिवसीय आयोजन केलेलं आहे। आमचं आयोजनामध्ये फक्त एकच आहे का बस चांगलं धार्मिक कार्य आपल्या शहरात झालं पाहिजे आणि सगळ्यांनी या धार्मिक कथेचा लाभ घ्यावा। केव्हापासून हा कार्यक्रम? 21/9/2024 ते 27/9/2024 पर्यंत। मागील वर्षी पण घेतला होता? मागील वर्षी आम्ही शिवमहापुराण कथा घेतली होती ती 7 दिवशी होती आणि 8व्या दिवशी महाप्रसाद ठेवला होता। पण यंदा श्राद्ध पक्ष आहे म्हणून आम्ही 7व्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन आणि होम हवनचे आयोजन केलेले आहे। नेमकं कुठलं ठिकाण आहे? हे आहे यशवंत मंगल कार्यालय, विरुड रोड, चांदूर रेल्वे। महाराजचं नाव? महाराजचं नाव आहे वृंदावन निवासी महाराज आहे श्री शिवम कृष्णजी महाराज, ज्यांनी मागच्या वर्षी शिवपुराण केलं होतं। मागच्या वर्षी खूप त्यांना प्रतिसाद भेटला चांदूर रेल्वेला। तेच महाराज आहे, खूप प्रखर वक्ता आहे, मस्त बढिया आहे एकदम। किती वाजतापासून तो कार्यक्रम सुरू होणार आहे? दुपारी 21 तारखेपासून दुपारी 2 वाजता, सकाळी मिरवणूक निघणार आहे राम मंदिरमधून 8 वाजता, त्यानंतर दुपारी 2 ते 5 असा भागवतचा कार्यक्रम ठेवला आहे। मागच्या वर्षी आपल्या शहरात शिवभक्त परिवारतर्फे अतिशय सुंदर असा शिवमहापुराण कथेचा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यालाच भेटलेला जो रिस्पॉन्स होता, शहरातील नागरिकांचा प्रतिसाद पाहून यावर्षीसुद्धा पितृपक्षामध्ये, जे की आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदम पवित्र असं पितृपक्ष मानतो, त्या पितृपक्षामध्ये यावर्षी श्रीमद भागवत गीतेचा एक शिवभक्त परिवारातर्फे कार्यक्रम आयोजित केला आहे। आणि सदर कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा हिंदू धर्मीयांच्या धार्मिक कार्यक्रमांची रेलचेलसुद्धा आहे। याचा सर्व चांदूर रेल्वे शहरातील व तालुक्यातील सर्व भक्तांनी या श्रीमद भागवत गीतेचा लाभ घ्यावा अशीच विनंती मी आपल्या माध्यमातून त्यांना करतो आहे। नक्कीच, जसं की आपण बघतो की आस्था चॅनलवर शिवमहापुराण सुरू राहते आणि अनेक महिला वर्ग तो कार्यक्रम बघते। असाच कार्यक्रम बघण्याकरता चांदूर रेल्वे शहर व तालुक्यातील व आजूबाजूतील धामणगाव, नांदगाव येथील या सर्वांनी या कार्यक्रमाला आवर्जून लाभ घ्यावा अशी सुद्धा यांनी एक आपल्यासमोर विनंती केलेली आहे, आयोजकाची विनंती केलेली आहे। तर बघत रहा MB न्यूज। MB न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि विविध बातम्या www.mbnews